तशी अजय पुराणिक यांच्यासाठी देखील अभिनंदन अजय. दादाची दादागिरी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने या मैदानामध्ये सराव करणारा खेळाडू. कसं वाटतं दादा आज मानाचा करंडक? असं वाटतं की आपण आपल्या घरीच खेळतोय. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं, ही सायकल जी आहे तो आपल्या ग्राउंडवरचा एक समर्थ म्हणून मुलगा आहे, मी ही त्याला देतोय. कारण की तो ग्राउंडवर सकाळपासून मेहनत करत होता. ग्राउंडवर कोणी नसताना पण त्यांनी तिथं ग्राउंडवरती सगळं शेण वगैरे काढण्याचं काम करत होता. कष्ट करू मुलगा आहे. क्या बात आहे. हा हे दादा आहे आणि हा दादाची दादागिरी आहे. दादा मैदानामध्ये दादागिरी करतोच, पण मनावरती देखील दादागिरी करायला चालू केली मनाने. आणि समर्थसाठी त्याने सायकल दिली, कारण समर्थने भरपूर कामं या मैदानाची केलेत. मॅच सुरू ठेवा आणि मॅच चालूच आहे. आणि आपण परत एकदा आता समालोचन कक्षामध्ये वळूया. तिथे जे सहसमालोचक गोपी जाधव सरांकडे जाऊया. धन्यवाद. इट्स थँक्यू. नेक्स्ट बॉल ओधी विकेटने पुन्हा एक वेळा टप्पा थोडासा मागे. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल आणि मी या बॉलवर बीट केले मयूर, जो लेफ्ट हँडर बॅटर आहे सध्या स्ट्राईक एंडला, त्याच्यासाठी भन्नाट वेगाने टाकलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. स्कोर कार्डवर फक्त एक धाव. पहिले षटक, 5 षटकांची लढत आहे. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक अभंगी दिवे क्रिकेटचा 16. पुढचा चेंडू पुन्हा एक वेळा. भारतीयांचा हा बॉल देखील डोळ्यांची पापणी लवते न लवते विकेट किपर बीट झालाय आणि आता फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, तोपर्यंत एकेरी धाव इथे प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 2. पहिला डाव आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली मजा आली. कृष्णा मार्चंट गोलंदाजीसाठी आहे. उंची पहा, उंची चांगली आहे. खांद्याचा वापर त्याने केला. ऍक्शन आहे आणि मागच्या बॉलवर अक्षरशः बीट करत असताना भंबेरी उडवली होती. पुढचा चेंडू पुन्हा एक वेळा ओरडी विकेट. यावेळेला हवेत एलिव्हेशन आहे बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपला, झेल असं वाटत असताना हातातून निसटलाय. मिळतील त्या 2 धावा. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी घ्यायची आहे, परंतु आता नकार. बहुधा क्षेत्ररक्षक, आता प्रश्न पडलाय, सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय, असा प्रश्न विचारावा लागेल. सोपा झेल होता, तो सुटलाय आणि धावा मिळाल्या 2. या 2च्या मदतीने फलकावर आहे 4 धावा. पहिले षटक चालू असताना स्ट्राईक एंडला पुन्हा एक वेळा तयार. जीवनदान मिळालंय. जीवनदानाचा लाभ उठवावा लागेल. टप्पा मागे, बाउन्स चांगल्या प्राप्त झालाय. गतीमध्ये सातत्याने मिश्रण केलं जात आहे. पंचांनी बाईट बॉलची घोषणा केली आहे. गणपती होतचा इशारा इथे पंचांनी कळवलाय. बाईट बॉलची घोषणा, परंतु पंचांच्या निर्णयाला आता चॅलेंज केले, त्यामुळे हा निर्णय 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पोहोचलाय. हृदयाची धडधड आता वाढली असेल, कारण एखादा एक्स्ट्रा चेंडू मिळणं म्हणजे कुठेतरी त्याचा देखील लाभ मिळतो. पण तो आता आपण जाऊया वॉर रूम मध्ये, इथून हा निर्णय येईल. बॉलिंग टीमने तो चॅलेंज केलाय. कृष्णा पहिलं षटक हाताळत असताना एक झेल सुटला. फलकावर सद्यस्थितीमध्ये 4 धावा आहेत. अमित आणि मयूर हे 2 फलंदाज. पण तू पहा एक्शन रिप्ले, क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते हा निर्णय स्पष्ट दिसतोय, अतिशय पारदर्शक निर्णय. परंतु त्यासाठी कौतुक करावं लागेल क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स आमचे सर्व कॅमेरामन, अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट. आणि त्यानंतर हा अँगल अगदी अचूक त्यांनी दाखवलाय. परंतु आता 3री पंच पडताळणी करत असताना तो निर्णय आपल्याकडे पाठवतील. आणि ये संपाय सिग्नल व्हाईट बॉल. 3ऱ्या पंचांचा कॉल आलाय. हा व्हाईट बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये बाद होईल आणि बरोबरच बॉलिंग टीमने तो रिव्ह्यू गमावलाय. बनपर्दी ओरचा इशारा. त्यानंतर पुन्हा एक वेळा हा चेंडू फुल लेनचा होता. स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल, परंतु त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलं. की तत्परता गरजेची असते क्रिकेटच्या मैदानावर. ज्यावेळेला एकेरी धाव मिळते, दुसरी धाव शक्य असेल तिथे घ्यावी लागते. इथे देखील तेच पाहायला मिळालं. 2 मिळाल्या. 2च्या मदतीने फलकावर धावा 8. या पहिल्या षटकाचा खेळ.
फलकावर आहेत 8. वरती विकेटने पुन्हा एक वेळा पुढचा चेंडू. या वेळेला लक्ष विचलित होता पण तो पहा नो बॉलचा सिग्नल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नो बॉलचा सिग्नल. धोक्याची घंटा वाजली. 1 से बढ़कर 2. पहा ऍक्शन रिप्ले. अमित तांबेसाठी हा बॉल ज्या तयारीमध्ये नव्हता परंतु त्यानंतर पहा त्याने एक स्मिथ हास्य दिलं. नो बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. फलकावर धावा आहेत आता 10. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये. फुललीचा बॉल पुन्हा एक वेळा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. मयूरसाठी ते सिंगल प्राप्त होईल. अखेर मयूरचं खातं उघडलंय. या शेवटच्या चेंडूवर सिंगल घेत असताना स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. पहिलं षटक संपलंय. फलकावर 11 बिनबाद. पुण्याच्या मातीत पेटल रण रबर बॉलचा विश्व इथं धन एकच स्वप्न एकच झेंडा मानाचा करंडक विजयाचा फेंडा. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा सुरुवात. शांत संयमी पण 11 ही सुरुवात चांगली आहे. अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये आज देखील खेळताना पाहायला मिळतील. बहुचर्चित अशी ही स्पर्धा. प्रत्येक पर्वामध्ये पारितोषिकांची भरपूर खैरात असते आणि या पर्वात देखील आपण बघतोय लाखो रुपयांची पारितोषिक. खेळाडूंबरोबर प्रेक्षकांवर देखील पारितोषिकांचा वर्षाव केला जातो. अशी एकमेव स्पर्धा पुणे रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप. विश्व करंडक म्हणजेच आपला मानाचा करंडक. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये सायकल सागर भैया बालकबडे यांनी ती पुरस्कृत केली आहे. त्याचबरोबर शूज देवा स्पोर्ट्स बंती टिकोने. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच मध्ये बॅग गणेश भाऊ बायाळ, क्लोज विनोद गोळे, टी शर्ट संदेश बिरामने, सेफ्टी गार्ड तुषार रणदिवे, गॉगल भिचूबाई आणि MOM म्हणजेच मॅन ऑफ द मॅच सिमरान बागवान. त्याचबरोबर एक पैठणी प्रशांत गायकवाड आणि डॉन यांच्याकडून ती पुरस्कृत झाली. आणि आज ऋषिकेश जोरी सर. गोपी दादा परत मध्ये जाऊ नका. अरे आतमध्ये जातोय राव. आकाशचा हा बॉल हाफम जॅक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय समोर लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक डाव मिळाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात. आकाशचा हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. एक अनुभवी गोलंदाज. त्याच्याकडे चांगलं मिश्रण करण्याची क्षमता. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये खेळला तिथे मी ते सिंगलने सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची. फलकावर दाबा 12. 5 षटकांच्या लढती आहेत. त्यामुळे 5 षटकांमध्ये एक चांगला धावफलक उभारणं अपेक्षित आहे. आकाश पुन्हा एक वेळा अमित साडी. या वेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मागे जाईल. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल असं वाटत असताना थोडस बळण घेतलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कस लागतो फलंदाजांचा. कालचा दिवस आपण बघितला. गोलंदाजांचा बोलबाला राहिला. अनेक गोलंदाज काल चमकले. आजचा दिवस देखील गोलंदाजांचा बोलबाला राहील पण तो फलंदाज तेवढीच कंबर कसतायत. त्यामुळे बॅटल चांगले रंगील. आकाश पुन्हा एक वेळा समोर आहे अमित. फुल टॉस लॉफ केलाय. लॉंग सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440 होल्डचा झटका. बॉल सीमा पार. षटकार.
फुल टॉस, एक पाय अक्षरशः स्ट्रेच केला, मागचा पाय स्ट्रेच करत असताना गुडका खाली बाकवला आणि त्यानंतर टायमिंग प्लेसमेंट सर्व काही जुळवलं आणि सरळ लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकार. 22 धावा फलकावर. विकेट आलेली नाहीये. आकाश विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आकाश जाकडे व्हेरिएशन आहे याचा उल्लेख मी केला, पण तो एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलाय. 3 बॉल मध्ये त्याने खर्च केलेत 11. हा चेंडू लेग स्टंप वरतून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, पण तो बाहेर गेलाय. पंच कळवतायत हे संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच काय तर व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा आणि हा व्हाईट बॉल यामुळे आलाय की पहिल्या 3 चेंडूंवरच्या 11 धावा खर्च केल्या, ज्यामुळे एक चौकार आणि एक षटकार होता. त्याचा थोडासा दबाव पाहायला मिळतोय, परंतु दबावामध्ये प्रभाव पाडणं हे गरजेचं असेल. इथे टप्पा मागे घेतलाय. अजून एक वेळेला ते चित्र. या वेळेला उंची जास्त आहे. पुन्हा एक वेळेला व्हाईट बॉल. करे तो क्या करे. कारण मागचे 2 फटके जे पाहिले तिथे थोड्याशा डोक्याला मुंगे आणले असतील. आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. आता याचा अर्थ काय होतो याकडे लक्ष देऊ, परंतु नक्कीच आता तेच घडतंय आकाश झाच्या बरोबर, कारण दबाव त्याच्यावर सद्यस्थितीमध्ये जास्त पाहायला मिळतोय. अजून एक वेळेला हवाई हल्ला. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन मध्ये खेळ. अखेर विकेट. कमबॅक खेळ आहे दमदार असं वाटत असतानाच ती विकेट मिळते आकाशाच्या खात्यामध्ये. अमित तांबे OUT आउट. तिथून ते पुन्हा एक विला आपल्यापर्यंत पारदर्शक निर्णय पोहोचवला जाईल. अमित भुजबळ सर तिथे आहेत. ज्यावेळेला एखादा निर्णय गुंतागुंतीचा वाटतो ती बोट कीबोर्डवर फिरतात. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्ससाठी अमित भुजबळ सरांची बोट कीबोर्डवर फिरतात आणि त्यानंतर तो निर्णय येतो. पण तो इथे पहा, तो निर्णय कॅमेरावर अतिशय अप्रतिम. कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. हे खरं तर आहे क्रिक लाईव्ह स्पोर्ट्ससाठी. पहा चित्र अतिशय स्पष्टपणे टिपलेला आहे. आमच्या कॅमेरामॅनसाठी टाळ्या वाचल्या पाहिजे, कारण हा निर्णय योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच पडताळणी करतायत आणि त्यानंतर या निर्णयाची शहानिशा करून तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. इथे लाल बत्ती पेटेल की हिरवी बत्ती लागेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल, कारण अमित तांबेची विकेट खूप महत्वाची आहे. फटका हवेत होता, एलिव्हेशन भरपूर होतं. लॉंग ऑन मध्ये झेल तर टिपलाय, परंतु तो योग्य आहे का यावर शिक्कामोर्तब करणारा क्षण आहे. तिसरे पंच वेळ घेत आहेत. क्लोज कॉल आहे आणि अखेर तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. OUT म्हणजेच काय, लाल बत्ती पेटली आहे. फलंदाज होते बाद. पहिला धक्का 24ला 1. पहिला धक्का 24ला. सुरुवात चांगली होती. 1.4 षटकानंतर 24 धावा बाकी फलकावर. 1 गडी बाद. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी असंख्य पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानावर खेळपट्टीवर दाखल झालाय. ओंडरी परिसरातील धनंजय भिंताडे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याला प्रमोट केले. त्याचं कारण अमित तांबेची विकेट. धावगती वाढवली अमित तांबेने. फटकेबाजी चांगली केली. त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आकाश झहाच्या खात्यामध्ये ती विकेट आली. आकाश झहाने थोडासा संघर्ष केला, पण त्यानंतर त्याला एक चांगलं यश प्राप्त झालं. आयुष्याच्या प्रवासामध्ये जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करता तेवढंच यश चांगलं मिळतं. आता धनंजयच्या विरोधामध्ये लेफ्ट मोठी विकेट. हा बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरच खेळ आहे, पण तो बॉल चाललाय बॉलर बॅक. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय. त्याने थोडीशी चूक केली आहे. गलती से मिस्टेक. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला अशी परिस्थिती. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
असा क्षण होता वर्गातल्या पहिल्या बेंचवर बसणाऱ्या सुंदर मुलीने शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या मुलाकडे पाहावं आणि हास्य करावं, कारण त्याला देखील अपेक्षित नव्हतं की इथे चौकार मिळेल. तो मिळालाय, तो नशिबाचा चौकार होता. त्यानंतर लॉंग लीगला बॉल सहित फाईन लेग क्षेत्रामध्ये गोशांकी क्षेत्राच्या दिशेने ज्यावेळेला बॉलची वाट चालू होते तिथे काही धावा मिळतात, तिथे देखील एकेरी धाव मिळते. पहा एक्शन रिप्ले. तो चौकार अपेक्षित नव्हता, अनपेक्षित होता. क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चूक केली, गलती से मिस्टेक. दोघांची शेती, पण कोणी बॉल थांबवू शकलेला नव्हता. त्यानंतर चौकार मिळाला. चौकाराच्या मदतीने फलकावर धावा. बाकी 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा, 1 गडी बाद. हॅलो, त्या पत्र्याच्या इथून ये जा करू नका. पत्र्याची तर खुर्ची घेऊन गेलेला दादा मित्रा, तिकडनं ये जा करू नको, तिथून रस्ता बंद केलाय. येताना ती खुर्ची घेऊन या इकडं. हॅलो, ए दादा, ए मित्रा, खुर्ची घेऊन ये. बाळाकडे जा. कृष्णा पुन्हा एक विला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एक विला कृष्णा. गुडलींच्या थोडासा पुढे पिच केलाय, स्लाइटली ओव्हर पिच होता. डब्बा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने, वाईट बॉलची घोषणा. पण ते कळवतायत एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर आखी 30. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये कृष्णा पुन्हा एक वेळेला दाखल झालाय. या आधीच्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचा रकाना त्याचा खाली आहे आणि ते पहिला चेंडू अतिरिक्त टाकत असताना पुढचा चेंडू पुन्हा एक वेळेला धनंजय भिंताडेसाठी. या वेळेला फुल लेनचा बॉल, परंतु पुन्हा एक वेळेला लाईन चुकली आहे. गती वाढवली, परंतु गती सोबत जे नियंत्रण अपेक्षित होतं ते नियंत्रण इथे गमावले आणि त्यामुळे पुन्हा एक वेळेला वाईट बॉलची घोषणा. या एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. एक्स्ट्रा तुम्हाला थांबावे लागतील. या एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरल्या तर बिबवेवाडीतल्या कोणत्याही मेडिकलमध्ये यावर सायरिडॉन मिळणार नाही आणि त्यामुळे वाईट पासून बचाव करावा लागेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा इरादा पूर्ण होणार नाही कारण थ्रो केला आणि तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीने फलकावर आहेत 31. KTK क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं हे बंधनकारक आहे. सध्या 19 मिनिटं झाली, 2.1 षटकाचा काही संपलाय. जिथे टाइम संपेल तिथे तुम्हाला 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेणं बंधनकारक आहे. आता शेवटचं 1 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहे. यावेळेला स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवला प्लॉटच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. तर वेळ संपलेला आहे, त्यामुळे 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. पंचांना विनंती आहे, 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला होता. 4 षटक ते पूर्ण करणं बंधनकारक होतं आणि तुमचा 20 मिनिटांचा अवधी ते संपलाय. त्यामुळे 2 खेळाडू अतिरिक्त स्वरूपामध्ये तुम्हाला 30 यार्ड वर्तुळात घ्यायचेत. चला स्पीडअप करा, त्यासाठी फार वेळ नाहीये. फिल्डिंग टीम आता त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. मागच्या चेंडूवर चौकाराचं वाटलं होतं सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण ज्यावेळेला तो निर्णय आला तिथे चौकाराचा सिग्नल मिळाला आणि त्या चौकाराबरोबरच फलकावर धाबा की 36 धाबा. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी फलंदाजीचं तंत्र अतिशय वेगळं आहे आणि त्यामुळे सध्या आक्रमकता इथे दाखवतात. भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल, आउटसाइड ऑफ तुमचा बॉल डायरेक्ट हिट साठी नेम नाही लागलाय. इथे 22चा सिग्नल एकदा मिळते. बॉलच्या लाईनला मिस केलं होतं मयूरने, पण त्यानंतर धनंजयने सांगितलं एक धाव इथे मिळू शकते, आपण धाव घेऊया. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं
आखो ही आखो में इशारा केला, भाग मिल्का भाग, अभी नाही तो कभी नाही. आणि ते प्रत्येक धाव महत्वाची आहे. एका धावी बरोबर फलकावर 37 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ. यानंतर अजून 2 षटके शिल्लक आहेत. फिल्डिंग टीम साठी ही सूचना आहे, सातत्याने आम्ही सांगतोय की स्पीडअप करा. तर वेळेचं बंधन तुम्हाला पाळावंच लागेल. एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही अनुभवता आहात, खेळता आहात. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक. कृष्णा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय आणि पेनल्टीच्या रूपाने छावीला वेळ तुम्ही जास्तीचा वापरता. 2 खेळाडू आतमध्ये आले, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण सेट करत असताना थोडीशी कसरत होईल. धनंजय स्ट्राईक एंडला तयार. कृष्णाच्या विरोधामध्ये टप्पा मागे ठेवलाय, हुक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्पेलिंग मधून बॉल चाललाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, थोडीशी चूक झाली आहे. थोडासा फंबल साला क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा अतिशय वेगाने ते पूर्ण झाल्या. आणि बरोबरच आता पुन्हा एक वेळा बहुधा तिसऱ्या पंचांच्या दिशेने जात आहेत मुख्य पंच. बॅटिंग टीमने आता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. बॅटिंग टीमने तो डीआरएसचा वापर करण्याचा निर्धार केलाय, त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला गेलाय. चेंडूची उंची तपासली जाईल आणि त्यानंतर तिसरे पंच यावर शिक्कामोर्तब करतील. परंतु 2 धावा मिळाल्यात. अजून त्यामध्ये वाढ होईल का? तिसरं षटक. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्मान्य राहुलभाऊ कोटावले, महाराष्ट्र पोलीस यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये राहुलभाऊ कोटावले, महाराष्ट्र पोलीस यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत असतात. डीडी स्पोर्ट्स वरचं प्रेम, पिंटू बाहूंवरचं असलेलं प्रेम आणि यामुळेच इथे प्रेक्षकांची गर्दी असते. प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्णता असतात या स्पर्धेमध्ये. या पर्वात देखील प्रत्येक सामन्यामध्ये एक सायकल प्लेअर ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूसाठी आज त्या सायकल आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत ऋषी जोरी सर यांनी. त्यांचं विशेष धन्यवाद. तिसरी पंच ऍक्शन मध्ये आखी तपासणी केली जाते. शहानिशा, दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी. ग्रीक लाईफ स्पोर्ट्स वॉर रूम मधून आमचे तिसरे पंच वैभव कातोरे तिथे आहेत. ते सध्या पडताळणी करतायत. क्रुशियल मुवमेंट आहे, क्लोज कॉल आहे, त्यामुळे थोडासा वेग घेतलाय. पण पहा हे चित्र, हुक करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती या बॉलला, पण आता तो निर्णय स्पष्टपणे आपल्या समोर येईल त्यासाठी थोडासा वेट केलाय. पुढे निर्णयाची प्रतीक्षा. टप्पा थोडासा मागे, तिथून किती उंचीवर आलाय. आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. क्रिक लाईफ स्पोर्ट्स कडे देखील ती क्वालिटी आहे आणि सध्या त्या क्वालिटीत द्वारा तो योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी थोडासा वेग घेतला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 39 आणि आता या चेंडूवर पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू गमावलाय. प्रत्येक डावामध्ये तुम्ही एक एक रिव्ह्यू घेऊ शकता आणि आता तो रिव्ह्यू इथे गमावले बॅटिंग टीमने. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम या दोन्ही संघांचे रिव्ह्यू संपलेले आहेत. त्यामुळे ऑन फील्ड आता जे निर्णय असतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. पुढचा चेंडू कृष्णाचा धनंजयसाठी. ओसटिक टोक रेशिंग यॉर्करचा प्रयत्न होता, बॉटम हँडचा वापर केलाय, परंतु इथे पहा मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. एका सेक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रू नेम लागलेला नाहीये. दरम्यान मिळाले एक धाव इथे मिळताना दिसते. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहे 40 धावा. 2.5 षटकानंतर 40 धावा फलकावर. बॅटल चांगलं रंगेल. ऊन पावसाचा खेळ, मानाचा करंडक. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता असते या स्पर्धेमध्ये. पारितोषिकांची खैरात, भारतातील सर्वाधिक उंचीच्या ट्रॉफीज जिथे दिल्या जातात ती स्पर्धा डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक. संबंध भारतातील रबर बॉलचं क्रिकेट पावसाळी सीझन ज्यावेळेला क्रिकेटचा सुरू होतो, सर्वच खेळाडूंना प्रतीक्षा असते की मानाचा करंडकची कधी घोषणा होईल. लखपती बनवणारी स्पर्धा. जाऊया मॅच कडे. कृष्णा या वेळेला मयूरसाठी. टप्पा थोडासा मागे घेतलाय, परंतु पहा इथे देखील हुकची चुणूक दाखवली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. एकच धाव मिळताना दिसते. आम्ही सातत्याने विनंती करतोय, ऑनफील्ड ऑफिशियल्स आपल्यासाठी देखील विनंती आहे. हा डाव थोडासा स्लो चाललाय.
आज 2 हाफ मध्ये आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची. आजच्या दिवसातल्या वेळापत्रकातलं जे सर्व सामने आहेत ते आज 2 हाफ मध्ये रंगणार आहेत. त्यामुळे पंचांना देखील विनंती आहे तुम्ही सातत्याने ऑन फील्ड तशा सूचना द्या आणि खेळाडूंना विनंती आहे की पंचांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. मित्रांनो, ही स्पर्धा हे क्रिकेट हे आपल्यासाठी आहे. ही स्पर्धा आपली आहे आणि आपुलकीने तुम्ही सर्वजण इथपर्यंत पोहोचता. त्यामुळे तेवढीच अपेक्षा आम्हाला आहे की तुम्ही वेळेचं बंधन पाळण्यासाठी तेवढाच पाठिंबा आणि सहकार्य कराल. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 41 धावा फलकावर आहेत. एक गडी बाद. सर्व संघांना विनंती आहे दादांनो, तुम्ही एवढी एंट्री फी देता त्यामुळे आम्ही जास्त ओव्हरच्या मॅच खेळावे बघतोय. पण तुम्ही एवढे जर स्लो खेळत असाल ना तर बाकीच्या आकाश गुप्ता पहिलाच बॉल सबमरीन स्टंपच्या अगदी जवळून निघून गेलाय आणि त्यानंतर धनंजय मिंताडीने डोक्याला हात लावला. कनेक्शन जुळलेलं नाहीये. मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये होता. गती थोडीशी कमी केली होती या चेंडूवर. पहिला चेंडू आकाश गुप्ताचा इथे समजलेला नाहीये धनंजय मिंताडीला. बाउंड्री लाईनच्या जवळच्या कार आहेत. विनंती आहे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्क करा. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडीशी गंमत झाली आहे आणि त्यानंतर धावा मात्र इथे मिळून जातील. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होते. थोडंसं मिसफील्ड लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झालं. एक धाव जिथे मिळू शकली असती तिथे 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या मदतीने फलकावर आहे 43 धावा. एकच गडी गमावलाय. त्यानंतर विकेटचा शोध अद्याप सुरू आहे. अमित तांबेच्या रूपाने ती पहिली सफलता आकाश झहाच्या खात्यामध्ये आली, परंतु त्यानंतर विकेट घेता आलेली नाहीये. धनंजय स्ट्राईक एंडला. समोर आहे गोलंदाज आकाश गुप्ता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग प्रचंड वेगाने केलाय. फटका हवेत परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकलेले नाहीयेत. 1 2 3 4 कॉल नव्हता. येस नो वेट. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 4 लोकांची शेती आणि 4ही लोकांनी केली माती. अशी परिस्थिती. झेल झालेला नाहीये. मिळतात तिथे 2 धावा. या 2च्या मदतीने फलकावर 45 धावा. यासाठी क्रिकेटच्या पटलावर येस नो वेट हे शब्द किती महत्वाचे आहेत. आधी पण आपण बघितलं होतं. एक झेल सुटला होता. अमित तांबेला ते मोठं जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर त्याने चौकार षटकार ठोकला आणि ते धनंजय बिनताडे सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवल्यासारखं आहे. पण हा खेळाडू कधीही डाव बदलू शकतो. त्याच्याकडे क्षमता आहे. 45 ला 1. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एक वेळा आकाश क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा मिड विकेटच्या दिशेने बाहेर आणलाय. डीप स्क्वेअर लेग सध्या बाउंड्री लाईनवर खेटून आहे. ऑन साइडचं प्रोटेक्शन वाढवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एक वेळा लेफ्ट केलाय. बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच कळवतायत बाईट बॉल. अक्षय निर्मल सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. भारतातील अनेक नामांकित स्पर्धा, मग रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, लेदर बॉल असेल, अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने त्यांना आपण पाहतोय. आपल्या पुण्यनगरीचं खरं तर हे भूषण आहे. एक तज्ञ अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये लाभलेत. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून खेळ आहे. टायमिंग जुळवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. धनंजय बिनताडेच्या बॅट मधून ब्लास्ट. षटकार. 6 धावा. चला 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 लवकर चला. चला चेंडू आलेला आहे त्यामुळे वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणावाला संघ आकाश दादा आपण आयोजक आहेत. आपल्याला भिंताडीचा झेल सोडणं म्हणजे किती धोकादायक आहे आणि त्याची प्रचिती आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश गुप्ताला आसमान दाखवलं त्याने. षटकार ठोकलाय. 52 धावा फलकावर. आकाश ओटी विकेटने पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरवली आहे. चेंडूच्या पिचिंगचा अंदाज घेतलेला नाहीये. दादा जे आता जी गाडी आली आहे वॅगनर ती दादा थोडी मागे लावा जरा. पुढे गाड्या लावल्यात त्या. बावन्न धावा आहेत फलकावर. पुन्हा एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. डीप स्क्वेअर लेगला
एक चांगला झेल टिपलाय. अखेर धनंजय भिंताडीची विकेट मिळते. दुसरा धक्का 52 धावा इकडे बाद. आकाश झाने झेल टिपलाय. फलंदाज बाद. दादा तिकडे खूप जागा आहे, सगळं प्लेन केलेलं आहे व्यवस्थित, प्लीज तिकडे लावा गाडी. आपल्या सर्वांच्या प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा. प्रत्येक पर्वामध्ये आपण ज्या पद्धतीने वाट पाहत असतो, प्रत्येक पर्वात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेने दिल्या. दादा न त्या पत्रे इथनं जाऊ नका रे. ए दादा ए. चित्राचा खेळ क्रील टेक्नॉलॉजी खराडी 52ला 2 एका चांगल्या स्थितीमध्ये आहेत, पण अजूनही 6 चेंडू पहिल्या सत्रातले शिल्लक. आणि विनंती आहे यानंतरचा जो सामना आहे, तिसरा सामना शिवम 11 विरुद्ध एनसीसी ओबी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपली टीम लिस्ट आमच्याकडे अपडेट करा आणि टॉस साठी तयार राहा. टॉस साठी तुम्हाला जास्तीचा वेळ मिळणार नाहीये. जसा हा डाव संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. निमिषचा पहिला चेंडू, त्यावर प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. मयूरच्या बॅटमधून षटकार. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर पहिला चेंडू सीमा पार पाठवून दिलाय. अजून एक स्लॉट मध्ये टाकला की प्लॉटच्या बाहेर जातो. डाऊन दी ग्राउंड, सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लगातारचा दुसरा षटकार. चला चला सर, बॉल जरी नसा शिफ्ट केलाय. त्याच्या फियाटची आता फेरारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. थोडासा वेळ त्याने घेतला आणि त्यानंतर निमिषला अक्षरशः पनिशमेंट करत असताना तिसरा देखील येतोय आणि आता तिसरा देखील आलाय. लगातारचा तिसरा षटकार. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडकच्या दुसऱ्या दिवसामध्ये मयूर करंडकच्या बॅटमधून षटकाराची तिकडी. 6 धावा. ग्रील टेक्नॉलॉजी खराडी 70 धावा आहेत फलकावर. 2 गडी बाद, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मयूर 10 बॉल मध्ये 25 वर 250 स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर तो नॉन स्ट्राईक एंड वरून सध्या त्याची बॅटिंग एन्जॉय करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला बॉल जाईल गोशांकी क्षेत्राच्या दिशेने, परंतु यावेळेला एक डाव पूर्ण केले. लवकर कमिट झाला. चेंडू शरीरावर आदळलाय, परंतु आम्ही आशा करतो की फलंदाज मयूर सुरक्षित असेल. थोडीशी काळजी घ्या. एक धावी ते खात्यामध्ये ऍड होईल. एका धावीच्या मदतीने 71 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला फार वेळ घेऊ नका. पहिल्या सत्राचा खेळ. पुढच्या सामन्यासाठी शिवम 11 विरुद्ध एनसीसी ओबी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा आणि बरोबरच जसं टॉस संपन्न होईल लगेचच क्रिक हिरो साठी आमच्या स्कोररला भेटा आणि आपली टीम लिस्ट अपडेट करा. अरे दादा न तुम्ही 1 तास लावलं रे इनिंगला. तू आतापर्यंतची सगळ्यात स्लो इनिंग झाली तुमची. शिल्लक आहेत फुलकावर आहेत 71 धावा. त्यानंतर कव्हर्स मध्ये खेळ. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. पप्पू तोडकरच्या बॅट मधून चौकार येतोय. 4 धावा. सर्वाधिक वेळ खर्च करणारा हा डाव राहिला. विनंती आहे, आम्ही सातत्याने सूचना देतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण कृपया वेळेचं बंधन पहा. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. 75 धावा फलकावर. आमचे मित्र अक्षय दादा माने यांचे देखील हार्दिक स्वागत. अक्षय दादा जाधव
कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, मिडॉन मधून बॉल लॉंगॉनच्या दिशेने जाईल, क्षेत्ररक्षक धावतोय, थ्रो केला गेला, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण झाल्या आणि आता तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर फलकावर धाबा की 77 धाबा. दादा पप्पू भाऊ कल्लू भाऊ प्लीज फक्त मध्ये बनवल्यात 75 धाबा, 2 गडी ए बाद. पप्पू भाऊ लवकर प्लीज प्लीज. 77 धावा झाल्यात. 78 धावांचं लक्ष असेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. विनोद चोरगे सर आपल्या सोबत असतील आणि बरोबरच शिवम 11 विरुद्ध एनसीसी ओव्ही 11 या दोन टीमचे कॅप्टन असतील. आणि जसा या सामन्याचा दुसरा डाव सुरू होईल, पुण्यनगरीचा एक गोड आवाज उत्तम सावंत सर आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील. धन्यवाद. टॉस साठी आमंत्रित करेल सचिनजी शिरसट, त्याचबरोबर स्वप्नील भाऊ गणवट आणि सूरजजी तावरे या 3 मान्यवर मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करेल. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. स्वप्नील दादा गणवट, सूरज दादा तावरे. पुण्याच्या मातीत पेटल रण रबर शिवम 11 त्याचबरोबर एनसीसी ओव्ही 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे. रबर बॉलचा विश्व इथं धन एकच स्वप्न एकच झेंडा मानाचा करंडक विजयाचा फेंडा मानाचा करंडक आमचंच लक्ष पुणे वर्ल्ड कप आमचंच स्वप्न फिरली की चौकारांचा हॅलो हॅलो 2 बॅट्समन पाठवा लवकर. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच. वेळ वाचवा. 2 बॅट्समन लवकर पाठवा. मॅच चालू करून घ्या. अंपायर्स थोडी घाई करा. मॅच चालू करून घ्या. नाणेफेकीचं कौल आता केलं जाईल. एका बाजूने ओव्ही 11 तर दुसऱ्या बाजूने शिवांश 11 या दोन संघादरम्यान टॉस. शिवम 11, सूरजजी तावरे, स्वप्नीलजी घनवट आणि आयकॉन स्पोर्टचे शुभमजी टोने यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्वप्नील टॉस केला जातो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टेल्स इज द कॉल आणि इज द हेड. तर टॉस विनर कॅप्टन साठी देखील आपण पारितोषिक देतोय. साई सिल्वर घोरपडी यांच्याकडनं कॅश प्राइज विनरिंग कॅप्टन साठी. सिद्धार्थ टॉस जिंकलाय, ओव्ही 11चं प्रतिनिधित्व करतोय. कसं वाटतंय आज मानाचा करंडक आणि या घरच्या मैदानामध्ये खेळताना कसा प्रेशर आहे का काही? प्रेशर असा काही नाहीये. टीम रेग्युलर आपली प्रॅक्टिस करत असते इथं, तर त्याच्यामुळे आम्ही पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वच्या सर्व खेळाडू ग्राउंडवरचेच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कसं वाटतंय तुला मानाचा करंडकचं आयोजन, रबर बॉलचा वर्ल्ड कप आपण म्हणतो आणि आपल्याच मैदानामध्ये हा वर्ल्ड कप खेळला जातोय, कसं वाटतंय? ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे पुण्यातली रबर बॉलवरची आणि स्पर्धेचं खूप नाव झालेलं आहे आणि आपण भाग्यवान आहो की इथं आपण बिबवेवाडीत आपण इथं जन्मलेलो आहोत आणि आपल्याला इथं खेळायला भेटलेलं आहे. धन्यवाद सिद्धार्थ आणि खूप साऱ्या शुभेच्छा. शिवम मिलन संघाचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. यस, बहुत जगह आप क्रिकेट खेलते हो, बहुत रबर बॉल में टीम का नाम है. आज कैसे लग रहा है जब आप बिबवेवाड़ी में आए और मानसा करंडक का ये आयोजन देखा तो कैसे लगा? आयोजन तो बहुत अच्छा है और ये टूर्नामेंट खेलने के लिए मुझे बहुत जन ने बोला था और ये टूर्नामेंट खेलने के लिए उत्सुक थे हम लोग. कैसी तैयारी है आज इस टूर्नामेंट के लिए आपकी? जैसे हमारी टीम आती है रेगुलर वैसी टीम है. यस, बहुत सारी शुभकामनाएं आपके लिए भी. थँक्यू सो मच. टॉस अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला. पुढच्या मॅच साठी टॉस अपडेट. ओव्ही 11 एनसीसी संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद
सुरेश सर धन्यवाद, स्वप्नील धन्यवाद, शुभम टोने, आयकॉन स्पोर्टचे सर्व या 3 मान्यवरांचे शुभ असते. टॉस झाला, टॉस अपडेट आला. ओव्ही11 टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया मैदानामध्ये. परत एकदा आपल्यासोबत जोडले जात आहेत उत्तम सावंत सर. धन्यवाद. थँक्यू सर. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. सर्वात महत्वाची सूचना असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला टायमिंगचं वेळेची बंधन आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 2 खेळाडू शेवटच्या षटकात 38 सर्कल मध्ये घेतले जातील आणि पहिलाच बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. मुख्य पंच आपल्याला कळवतायत अतुल रुंगे सर. 12:13 पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. याची संगणकाने नोंद घ्यावी. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 4 षटकांसाठी आयोजकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आपण पाहिलं तर इथे टीमचं खातं खोललं जाते. बॅटिंगसाठी 2 सलामीर आघाडीचे बॅटर, एका बाजूला सूर्या, आकाश झा. यावेळेस स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आपण पाहतोय. धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या डावात काही जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. खर तर कालचं सत्र, हा कालचा दिवस, आजचा दिवस आपण पाहिला 2 दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या आणि सर्वात मोठं टार्गेट उभा करणारा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोर खेळायचं होता, बॅटचं टॉपिक चेंडूने घेतलंय. पॉइंटला चेंडू टप्पा पडतो आणि पुन्हा एकदा दिशा बदलतोय. बॅकफुट पॉइंट थर्ड मॅनच्या अगदी मधून गलीतून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मिळतायत डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 3 चेंडू 2 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान ती सुरू आहे. टार्गेट मोठा आहे, 30 चेंडू आणि 78 धावांचा पाठला करायचा आहे, कारण का सर्वाधिक धावसंख्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती. 77 बनवल्यात, 78चा पाठला करायचा आहे. क्रिल टेक्नॉलॉजी कराडी विरुद्ध सिद्धिविनायक क्रिकेट क्लब या 2 संघात एक जबरदस्त मॅच. यावेळेस फटका खेळला लॉंग ऑनला, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. जबरदस्त बॅटिंग बॅटर सूर्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 चेंडू 6 धावा. टीमची संख्या विदाउट लॉस 6 रन. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडेकडनं बॅटरच्या रेंजच्या थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं धनंजय भिंताडेकडनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकात भन्नाट गोलंदाज धनंजयकडनं. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स उचलणारा चेंडू होता. पंच इथे आपल्याला कळतायत डेड बॉल, मृत चेंडू घोषित करतायत पंच अतुल रोंगे सर, अक्षय निर्मळ सर. ही चोडगुळी पंचांची आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. धावफलक 6 धावा. दादा ती कॉपरेट यावेळी सरळ बॅटने समोर खेळला, हेलिकॉप्टर शॉट, बॉल सीमा पार, षटकार, 6 धावा. दादा गाडी काढ इथनं. हे आम्ही भाऊ त्याला सांग रे. तर डीप विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावीला प्रयत्न केला आणि पाहता ओंकार कोण आहे? ना गाडी त्यांना बाहेर. गतीपथावरती सुरू असताना धावसंख्या आपण पाहिलं तर 14 धावा धावपल. त्यांना सांग गाडी बाहेर घ्या.
भरपूर मोठं पार्किंग आहे त्या ठिकाणी पार्क करा. यावेळेस वेगवान चेंडू होता, फुल ऑफ लेंथ होता, थोडासा पुढे टाकला होता. लेंथ बॉल प्रथमेश गोसावीकडनं आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर धनंजय भिंताडे पाठोपाठ प्रथमेश गोसावी देखील आपल्या वेगाची प्रचिती आज पुण्याच्या अप्परच्या आणि बिबवेवाडीच्या मैदानावरती सिमेंटच्या खेळपट्टीवरती रबर बॉलच्या वर्ल्ड कप मध्ये अर्थातच मानाच्या करंडक मध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळते. वेगावरती स्वार होते, गतीचा वापर करते. नंदुरबार एक्सप्रेस म्हणून ज्याची फार मोठी ख्याती प्रथमेश गोसावी. यावेळेस मिडल ऑफ द बॅट ऑन साइड स्क्वेअर लेग विकेटच्या मधोमध बॉल सीमा पार, टोक लाईन, फ्लॅट बॅटेड, सिक्सर. आकाश जहाच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर टायमिंग, खूप चांगला फुटवर्क आणि बॅट आणि बॉलचं खूप चांगलं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साइड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून टोकलेला हा षटकार आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय क्रिकलाईव्ह स्पोर्ट्स या जग प्रसिद्ध वाहिनीवरती. ऍक्शन रिप्ले प्रत्येक अँगल आपल्याला पाहायला मिळतोय, प्रत्येक कॅमेऱ्यातील ही क्षणचित्र. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, सर्व बॅटनं समोर लॉफ केलाय. अमित तांबे येत आहेत, चेंडूला अडवतायत, फेकी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. ज्याच्या वेळेस अमित तांबे चेंडूवर त्याला चेंडूला अडवतो, हातामध्ये पकडतो आणि त्यानंतर फेकी न करता बॉलरच्या दिशेनं धावत पळत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. 21 धावा धावपल कोणत्या आहेत, षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. 20 चेंडू 57 धावांची गरज. यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर होताना पाहायला मिळत नाही, परंतु खूप चांगला चेंडू होता प्रथमेश गोसावीचा. सूर्याच्या बॅटचं कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाही आणि थोडासा निराश, थोडासा नाराज, थोडासा हताश स्वतःवरती होताना बॅटर सूर्या मैदान ती पाहायला मिळतोय. आणि जी माणसं आयुष्यात स्वतःवरती नाराज होतात तीच माणसं आयुष्यात यशस्वी होतात, हे कित्येक वेळा आपण पाहिले. प्रथमेश टू सूर्या. फुल टॉस चेंडू, अगोदरच्या चेंडूवरती जरी प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही, परंतु फुल टॉस वरती टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपला. ते दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल होती 27 धावा, 18 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. मॅच कधी इकडे तर कधी तिकडे, सातत्यानं दोन्ही संघांच्या बाजूला हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये ती चित्र आपण पाहिली. अनिल भाऊ भूमकर 11 पुणे विरुद्ध श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे, या 2 संघात ती लढत आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक हर्षवर्धन सांगळेचा आणि तो ब्लास्ट पाहायला मिळाला. दादा गायकवाड, दादाची दादागिरी आज पुन्हा एकदा मानाच्या करंडक स्पर्धेत. परंतु याही मॅच मध्ये ते चित्र, आकाश चहाच्या बॅट मधून बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू काल्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय, उत्तुंग, गगनभेदी, गगन चुंबी, सिक्सर. फर्ग्युसन कॉलेजचे दीपकजी मंडले सरांचे मित्र आदरणीय रेड्डी आणि रोहन या दोन्ही मित्रांचे शुभागमन आपले स्वागत आहे. असंख्य क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आजच्या मैदानात उपस्थित होत आहेत. काल, आज, उद्या पुण्याच्या रबर बॉल क्रिकेटचा थरार अनुभवत आहेत आणि खर तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून बहुचर्चित असणारी ही स्पर्धा मानाचा करंडकचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस आणखीन एक कडक बेधडक बॉल सीमारेषा पार, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, आकाशच्या बॅट मधून षटकार. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आकाश जहाज मैदानावरती षटकार चौकारांची बरसात करतोय. षटकार चौकारांचा पाऊस मैदानावरती पडताना पाहायला मिळतोय. ज्या मैदानावरती काल खरं तर फार लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, आज त्याच मैदानावरती धावांचा पाऊस पडतोय.
यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, विकेट किपरच्या हातात विसवला जातो. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपल्याला मैदानती टाकताना गोलंदाज धनंजय भिंताडे मैदानती पाहायला मिळतोय. पहिल्या डावात मयूर कारंडेचा ब्लास्ट आपण पाहिला, धनंजय भिंताडेची बॅटिंग आपण पाहिली. पप्पू तोडकर यांचे शेवटच्या क्षणात काही फटके पाहायला मिळाले, परंतु याही डावात आकाशच्या सूर्या याही खेळाडूंच्या नावाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 39 तर विजयाचं समीकरण 15 चेंडू 39 धावांची गरज. 15 चेंडूत बनवल्यात 39. यावेळेस आणखीन एक बॉल मात्र खेळलाय डीप विकेटच्या डोक्यावरतून. वाघांची धाड पोडला पहाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. एका बाजूला आकाश झा आहेत, 8 चेंडू 27 वरती बॅटिंग करतायत. एका बाजूला सूर्य आहे, 8 चेंडू 18 वरती बॅटिंग करतोय. आग एका टोकाला लागली नाही, आग आता दोन्ही टोकाला लागली आणि जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक क्रिकेट क्लब या टीम कडनं. मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडेच्या गोलंदाजीवरती हल्ला प्रति हल्ला आकाशच्या बॅट मधून. 14 चेंडू 33 ची गरज. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स होता, उसळणारा चेंडू होता आणि नक्कीच आपण पाहिलं तर बॅटचं टॉप एज घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोनच्या अगदी अडवलाय. रनआउटची संधी अतिघाई संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी, विकेट येते रनआउटच्या रूपानं. सूर्या बॅक टू डगआउट, पहिला धक्का. दादा लवकर बॅट्समॅन पाठवा. ते न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कल बॅटरनं क्रॉस केले की न्यू बॅटरनं मैदान ते दाखल व्हायचे. आज वेळेची बंधन आपल्याकडे फार आहेत, कारण का वेळ महत्वाचा. आज आपण थोडंसं उशिरानं सकाळच्या 17 स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळाली. टोटल बॅट्समॅन जरा पळत पळत या, चला. 12 संघ या स्पर्धेत आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळतात. 36 संघांचा सहभाग असणारी पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि भारत देशातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रवणारी मानाचा करंडक 2026 ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष, गेली कित्येक पर्व पुण्याच्या प्रत्येक घरात हे स्वप्न पाहिले जातही मानाचा करंडक या स्पर्धेचं. यावेळेस शेवटचा चेंडू होता धनंजय भिंताडेचा. स्लो रन बाउन्सर पेश केला आणि डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 46 धावा विजयासाठी बनवायच्या. 12 चेंडू 32 धावा. 32 रन ट्विन 12 बॉल. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 32 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती केला ते आपण देखील आपल्या प्लेइंग 11 स्कोरर कडे सुपूर्द करायच्यात विनंती केली जाते. 12 चेंडू 32 ची गरज. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आवर्जून इंस्टाग्रामवरती देखील आपण पाहिलं तर पुणे टेनिस क्रिकेटचं एक अकाउंट आहे, त्याला आपण फॉलो करा. अनिकेतची फडतरे यांच्या माध्यमातून आपल्या पुण्यातील खेळाडूंना नक्कीच त्यांच्या काही रील्स, त्यांच्या काही व्हिडिओ देखील आपल्याला पुणे टेनिस क्रिकेटच्या पेजच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यामुळे आवर्जून आपण त्याही पेजला फॉलो करा. आपल्या सर्वांचे मित्र अनिकेत देखील त्या खेळाडूंना प्रसिद्ध करतात आणि यावेळेस चेंडू मात्र खेळलाय आणि पंच देखील आपल्याला कळवत आहेत चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4-4-4. धन्यवाद. डीचे 50 धावा धावपलक होते आहे. संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. जोरदार टाळ्यांचे गजर करूयात. 11 चेंडू 28 ची गरज. यावेळेस फटका खेळला आकाशच्या बॅट मधून कव्हर मध्ये. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय. अमित तांबे चेंडूला अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. 2च्या मदतीने स्कोर कार्ड होती वाढ होते. धावपलक होती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 52 धावा.
करंट रन रेट 15.60 चा आहे, रिकॉर्ड रन रेट 15.60 चा आहे. 10 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 26 ची गरज. यावेळेस स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन पाहायला मिळते. पंचांकडे चॅलेंज केला ते, पंचांच्या निर्णयाला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं चेक केला ते. DRS ची मागणी देखील केला ते, टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसरे पंच चेक करतील वैभव कातोरे सर, आणि टीव्ही अंपायर कडे मागणी करतायत आकाश झा. DRS ची मागणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ती क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून HD क्वालिटी मध्ये 3 ते 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय, आणि थेट प्रक्षेपण देखील घर बसल्या प्रेक्षकांसमोर पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टेक्नॉलॉजी अगदी आधारित तत्काळ निर्णय आपल्या समोर कळवतायत वैभव कातोरे सर. DRS देखील गमवलाय. टायमिंग देखील महत्वाचा आहे, वेळेची बंधन आहे. 1 गडी बाद 52 धावा. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 9 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. 4 मिनिटं बाकी आहेत, वेळ अजून शिल्लक आहे. सांगितलं जाईल कॉमेंट्री बॉक्स मधून जसा संपेल तसा. यावेळेस समोर टाकलाय, उंच उडवलाय आणि पाठवलाय. हवाई हल्ला, टोले चंग प्रहार, सीमा रेषा पार, षटकार. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. आकाश झहाच्या बॅट मधून आज अप्पर बिबवेवाडीच्या मैदान होती. षटकारांचा पाऊस पडतो आणि बेधुंद फटकेबाजी आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळते. अगदी नावाला साजेसा खेळ आकाशच्या बॅट मधून आपण पाहतोय. आकाशाला गवस निघाणारे फटके आकाश झहानं आज अप्परच्या मैदानावरती खेळलेत. 8 चेंडू 20 धावांची गरज. 1 गडी बाद 58, 8 चेंडू 20 ची गरज. यावेळेस थांबवले. खर तर पंच आपल्याला कळतायत डेड बॉल येतोय. समोरच्या बाजूला स्क्रीनच्या समोरचे प्रेक्षकाची लहान मुलं आहेत, त्यांना विनंती आहे मॅच सुरू असताना कुणी त्या स्क्रीनच्या समोरून ये-जा करू नका. विजयाचे समीकरण 8 चेंडू 20 ची गरज. 58 धावा धावपल कोळतायत. प्रेक्षक आनंद घेत आहेत मानाचा करंडकचा, आणि नक्कीच सुपर डुपर हिट स्पर्धा मानाचा करंडक. यावेळेस स्लोअर वन चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यातून खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक टिपतोय सेल. टेकन व्हेरी गुड कॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट. आकाश झहाची विकेट येते आणि इथे फलंदाज बाद होतोय. बॅक टू डग आउट आकाश झहा. दादा गाडी काढून घ्या पटकन, चला प्लीज, कृपया गाड्या काढून घ्या पटकन. दादा मॅच थांबतीये, वेळ नाहीये आम्हाला. अठ्ठावन्न धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद 4थं षटक सुरू आहेत. बॅटिंग साठी जयेश आलाय. एका बाजूला निमिष आहेत, तर गोलंदाजीच्या मार्क होती अंकित कामाटी. यावेळेस उसळणारा चेंडू होता. पंच कळवतायत अतुल रुंगे सर. आउटसाइड द लेग स्टंप आणि एक्स्ट्रा बाउन्स चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बराचसा उंची घेणारा चेंडू. पंच इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाला 1 बाउंडची घोषणा देखील करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर या डावातील बाकी आहेत. 7 चेंडू 19 ची गरज. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉप एज. प्रयत्न चांगला आहे. विकेट किपर धावतात, पळतायत, बॅकअपचे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल येते आणि षटक क्रमांक 4 ची देखील
समाप्ती होताना पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 धावा आणि विजयाचे समीकरण. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू बनवायच्यात 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. टायमिंग वेळेवरती 4 षटक पूर्ण झालेले आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कोणत्या प्रकारची पेनल्टी मिळणार नाही. फक्त विनंती एकच आहे की इथून पुढे वेळ वाचवा, थोडस स्पीडअप करा, थोडी घाई करा. तुम्ही वेळेवरती 4 षटक पूर्ण केली त्याबद्दल मनापासून आभारी आहोत. फक्त इथून पुढे आता वेळेवरती शेवटचे 6 चेंडू टाकणं ते देखील बंधनकारक आहे. रिक्वायर्ड 18.00 आपण पाहतोय. 6 चेंडू 18 धावांची गरज. निमिष आणि जयेश हे 2 बॅटर बॅटिंग साठी मैदान होते आहेत. 2 विकेट गमावल्यात. 2 गडी बाद 60 धावा त्या मात्र धावपलक होते आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ असाच आहे, क्षेत्र कोणतं असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही. प्रामाणिक कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. आज बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघाला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे संघाला शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. सामना दोन्ही बाजूला आहे. बॅटिंग करणारा संघ देखील जिंकू शकतो आणि बॉलिंग करणारी टीम देखील विजयावरती शिक्कामोर्तब करू शकते. शेवटचे 6 चेंडू 18 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रणजित फराटे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. रणजित फराटे, बायकर मॅन रणजित फराटे सलग 2 वर्षे साताऱ्याच्या येरळवाडीच्या मैदानावरती बाईक मिळवणारा गोलंदाज रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासात अप्पर बिबवाडीच्या मैदानावरती सज्ज होतोय. रोकायच्यात रणजितला 6 चेंडू आणि 18 धावा. पहिलाच बॉल रणजित फराटेचा आणि पंच देखील इथे आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील पाहते. परंतु फटका खेळलाय आणि बॉलला मात्र पाठवलंय, परंतु पंचांचा इशारा होतो नो बॉल, नो बॉल. आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव येते. नो प्लस 1 सिंगल, अतिरिक्त 2 धावा बोनसच्या रूपानं आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट बॉल. त्या आतमध्ये थांबलेले काका बाहेर या. बोर्डच्या जवळ थांबलेले काका बाहेर या. या लवकर बाहेर या, बाहेर. डिक्लेअर 1च धाव आहे. आयोजक देखील कळवतात, पंचांनी देखील आपल्याला इशारा केलेला आहे, तो निर्णय कळवलेला आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. नो बॉल 1 सिंगल, अतिरिक्त 2 धावा येत आहेत डिक्लेअरच्या मदतीनं आणि धावसंख्येत वाढ होते 2. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 6 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. काटोन की टक्कर, बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. ज्याप्रमाणे पहिली मॅच रंगली ना त्याचप्रमाणे आजची दुसरी मॅच देखील पाहायला मिळते. आजचा प्रत्येक संघ ताकदवान आहे, प्रत्येक टीम बलाढ्य आहे आणि प्रत्येकाला जिंकायचा आहे मानाचा करंडक. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिट बॉल. बॅट खरं तर बॅटरच्या बॉल रेंज मध्ये होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही आणि पंच इथे कळवतायत व्हाईट बॉल. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. रिक्षावाले दादा रिक्षा पुढे घ्या लवकर. अरे तुम्हाला 1 दिवस राहा, तुम्हाला ऍडजस्ट करता येत नाही. तिकडे दुसरीकडनं आहेत ना जागा, तिकडनं जावा ना. तिथं मध्ये ज्या गाड्या लागल्या त्या गाड्या काढून घ्या. कोणाच्या प्लीज आहेत त्या गेटच्या समोर लागल्यात गाड्या त्या. समोर गेट मध्ये लागलेल्या गाड्या प्लीज काढून घ्या. कोणी? हेमंत भाऊ उत्तेकर. रिक्षा पुढे घे भाऊ, फक्त जरा ती मागची बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेक केला ते टेक्नॉलॉजीच्या आधारे. तिसरे पंच वैभव कातोरे सर चेक करतायत. अतुल रोंगे सर मुख्य पंचांनी आपल्याला कळवलंय की व्हाईट बॉल सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली नाही आणि तिसऱ्या पंचांची मदत देखील इथे घेतली जाते. ऍक्शन रिप्ले. रिक्षा पुढे घ्या, तुम्ही बाउंड्री लाईनच्या पुढे जावा. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील स्क्रीनवरती येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल चालू करून घ्या, चला पटकन. दोन्ही टीमला फक्त 1-1च रिव्ह्यू आहेत.
हा दोन्ही टीमचे संपलेले आहेत आता. हो दोन्ही संघांनी आपला DRS गमावलाय. व्हाईट बॉलचा निर्णय देखील तिसरे पंच आपल्याला कळवतायत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जातोय. मानाचा करंडक 2026 शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर बनवायच्यात 15 धावा. फ्री बॉल कंटिन्यू. यावेळेस वेगवान चेंडू होता, गतीचा वापर केलाय, टप्पा चांगला आहे आणि बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न रणजित फराटेकडनं पाहायला मिळतोय. पहिला नो बॉल होता, त्यानंतर व्हाईट बॉल आला, परंतु अखेर कमबॅक करण्याच्या दिशेनं रणजित फराटे सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल देखील आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू होता. ऑप्शनचा थोडासा बाहेर टप्पा ठेवला आणि शॉर्ट ऑफ थोडासा शॉर्ट पिच चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न रणजित फराटेकडनं पाहायला मिळतोय. रणजित पुन्हा एकदा. यावेळेस स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, वेगाने फेकलाय. पप्पू तोडकर विकेट किपर पाहायला मिळत आहेत. बॅकअप साठी देखील प्रथमेश गोसावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 63 धावा धावपल होत आहेत. एक एक चेंडू एक एक धाव फार महत्वाचे आहे. शेवटचे चेंडू आता बाकी आहेत. 4 चेंडू आणि बनवायच्या 15 धावा. एखादा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तर एखादा डॉट बॉल एखादी विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट बनेल का ते देखील आपल्याला पाहायचे. रणजित फराटे तर बॅटिंग साठी जयेश. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करायचा होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही, बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागतोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. लेग बायच्या रूपानं पंच अतुल सर आपल्याला निर्णय कळवत आहेत. बराचसा काळ असे वाटलं होतं की बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागले की काय, परंतु ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. नक्कीच शरीरावरती आदळणारा चेंडू. पुढच्या टीमने लगेच तयार राहायचंय. मॅच संपतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. NCC OV11 मैदानामध्ये लगेच उतरायचंय. मॅच संपल्या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चौसष्ट धावा धावपल होत आहेत. बॅटिंग साठी अक्षय मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. डावकरतीचे बॅटर एखादा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला हवा. 3 चेंडू 14. हो खेळलाय बॉल तर हवेत खेळलाय, चेंडू हवेत उडवला आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. मानाचा करंडकाचा क्वालिटी सिक्सर. चला चला धनंजय भाऊ 3 बॉल राहिले यार, चला लवकर. 2 बॉल राहिले, चला शेवटचे, चला पटकन चला. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या क्षणी फटक्यांची गरज आहे त्याच क्षणी अक्षयच्या बॅटमधून ठोकलेला षटकार संघाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घेऊन येतोय आणि मॅचचं सामन्याचं समीकरण बदलले. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 बलाढ्य संघांमध्ये पडले गाठ. धावा बनवायच्या 8, 2 चेंडू 8. यावेळेस सोडून दिलाय, वेल्लप केलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आणि पंचांनी कळवलं इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. दोनही संघांकडे DRS नाही, त्यामुळे फार महत्वपूर्ण चेंडू होता. डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 8 धावा. 1 चेंडू 8, 1 चेंडू 8. कंपल्सरी चेसिंग मॅच. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना रोमर्षक, मॅच रंगतदार. एक चांगला चेंडू रणजित फराटेकडनं तर एखादा मोठा फटका बॅटर कडनं. यावेळेस फुल ऑफ लेंथ होता. 2 पायांच्या अगदी मधोमध टाकला, बुंद टाकला चेंडू होता आणि नक्कीच खेळून काढण्याचा प्रयत्न बॅटर अक्षय कडनं. तोपर्यंत सामना मात्र विजय होतोय. NCC क्रिकेट क्लब चला पटकन आतमध्ये भैया.